पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील रानशेत येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या आश्रमशाळेत नव्यानं उभारण्यात आलेल्या आधुनिक स्वच्छतागृहाचं उद्घाटन नुकतंच उत्साहात झालं। या सुविधेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि स्वच्छतेच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघालाय। सामाजिक बांधिलकी जपत रोटरी क्लब ऑफ मुंबई एअरपोर्ट आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई कोस्टल लाईन यांच्या विशेष सहकार्यातून अद्ययावत स्वच्छतागृह उभारण्यात आले। रोटरी क्लबने गेल्या 8 वर्षांपासून या शाळेला दत्तक घेतल्याप्रमाणे विविध सुविधा पुरवल्या आहेत, ज्यात वसतिगृह आणि 2 मजली शालेय इमारतीचाही समावेश आहे। 14 फेब्रुवारीला मैत्री दिनाचं औचित्य साधून या सुविधेचं लोकार्पण करण्यात आलं। या प्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्टचे माजी गव्हर्नर बन्सी धुरंधर यांनी शाळेच्या परिवर्तनाबद्दल आनंद व्यक्त केला। मी बन्सी धुरंधर, रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 या संस्थेमध्ये 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून मी आज इथे आलेलो आहे। रानशेत आश्रमशाळा ही जवळजवळ आम्ही दत्तक घेतल्यासारखीच आहे। आश्रमशाळा ही जी एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी सुरू केलेली एक पद्धत होती, ती खरंच चांगली अशी एक सुविधा असायची। पण होतं असं की आपण जे करायला जातो आणि जे होतं त्याच्यामध्ये काही फरक असतात, काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम्स असतात, त्यामुळे सगळ्या सुविधा पोचत नाहीत। अशा वेळेला रोटरी ह्या संस्थेने असं ठरवलं की जास्तीत जास्त आश्रमशाळा दत्तक घ्यायच्या आणि त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या आपल्याला जेवढ्या पुरवता येतील तेवढ्या पुरवायच्या। ह्या शाळेमध्ये रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट ही जी संस्था आहे यांनी गेले जवळजवळ 8 वर्ष काम करायचं ठरवलं होतं आणि बऱ्याचशा ज्या सुविधा नव्हत्या त्या कशा मिळतील याकरता मुख्यतः पैसे जमवणं आणि मुख्य हे काम करून घेणं अशा 2 कार्यक्रमामध्ये आमचा सगळ्यांचा सहभाग होता। आणि मला सांगायला आनंद वाटतो की ह्या रानशेत आश्रमशाळेचं संपूर्णपणे परिवर्तन झालेलं आहे। उद्घाटनाप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी पांडुरंग बेलकर, मालतीबाई गीता गुहे, मुख्याध्यापक सुरेश जाधव आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। 1963 साली अत्यंत साध्या कुडाच्या घरातून सुरू झालेल्या या शाळेनं आज मोठी शैक्षणिक झेप घेतली आहे। प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय असलेल्या या शाळेत आता निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थी अद्ययावत सुविधांसह शिक्षण घेत आहेत। नव्या स्वच्छतागृहांमुळे शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक सुदृढ होण्यास मदत होणार असल्याचं मान्यवरांनी यावेळी सांगितलंय। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।